चार. अनिल शेठ, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बरं शेठ, झाला का व्यवहार झालेला आहे आणि आजच्या आपल्या टॉपच्या 2 वाघिणींचा जोडा संपूर्ण आपलं क्वालिटीचं माहेर डेअरी फार्मचं नाक दिलेलं आहे आज आपल्या शेतकऱ्याच्या वाघांना. एकदा आपल्या शेतकरी मित्राचा परिचय घ्या. चालन, ठीक आहे साहेब. नमस्कार. नमस्कार. मला एकदा आपला परिचय सांगा, आपलं गाव नाव सांगा. रमेश शंकर चोरमले, बर. तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. ओके. राहणार कुठले? डोराळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. हां, तसेच आमचे सहकारी मित्र आहेत पिंजारे साहेबांचा परिचय. दादा तुमचं पण सांगा. माझं नाव गोकुळ परमेश्वर पिंजारी, राहणार खैरेवाडी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. बरं. आणि तसेच आमचे जीवलग मित्र आहेत शाहरुख शेठ, त्यांचा पण दादा परिचय. तुमचं पण सांगा. माझं नाव शाहरुख सोपत दांबोळे, राहणार अंजनगाव. ओके. तर आज आपल्या क्वालिटीचं मार्ग डेअरी फार्मला शेतकरी मित्र आले होते आणि एकदम क्वालिटीच्या टॉपच्या 2 हत्यारांची खरेदी केलेली आहे. कालवडे अशा तशा नाही, 7-7 महिन्याच्या गाभण वाघिणी आपल्या शेतकऱ्यांच्या वाघांना दिलेले. सर्वप्रथम वाघिणी दाखव, चला. तर बघू शकतात मित्रांनो, आपल्या काय नाव म्हणले साहेब तुमचं? पिंजारे साहेबांच्या दोन्ही पण टॉप. कोणी खरेदी केल्या? चोरमले साहेबांचं. तर बघू शकतात मित्रांनो, आपल्या तोरमले साहेबांच्या दोन्ही पण टॉपच्या वाघिणी. एकदम नाद करायचं नाही, पीस म्हणजे पिसाचे. तर बघू शकतात मित्रांनो, 1 नंबरचा आपला हत्यार बघा. एकदम आयरशायर ब्रीड मधून एकदम त्रिवेणी पीस आहे बघा. कालवडीची कोटा कंडिक्शन क्वालिटी बघू शकतात. एकदम नस्सलची वाघिणी, 7 महिन्याची गाभण. तसेच आपली 2 नंबरची वाघिणी पण बघू शकतात, ही सुद्धा 7 महिन्याची गाभण आहे. पहा मित्रांनो, पीस एकदम डोक्याच्या लेवलच्या वाघिणी आहेत. आणि अशा पद्धतीत आपल्या शेतकरी मित्रांनी या दोन्ही पण वाघिणी आपल्या क्वालिटीचा माहेरघर डेअरी फार्ममध्ये येऊन खरेदी केलेल्या आहेत. तर वाघिणी तर बघितल्याच मित्रांनो. तसंच आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून झालेला व्यवहार जाणून घेऊया. बघा, एकदम 4 ठिकाणी 4-5 वसड सुद्धा नाही. तसंच आपलं आयरशायर मधलं सुद्धा एकदम 4 ठिकाणी 4. एकदम पीस म्हणजे पिसाचे. नाद करायचा नाही. तर शेट आता ऐका, ते पक्षी उचकून द्या. हां, बोल. तुमचा व्यवहार तर झालेलाच आहे, तरी सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा, तुम्ही दोन्ही पण टॉपच्या वाघिणी काय प्रतिनागाने दिला? आपले शेतकरी मित्र गोकुळ शेठ असतील, चोरमले साहेब असतील, आमचे जीवलग मित्र शाहरुख शेठ असतील. बर. जवळपास काल किती वाजता निघले होते? रात्री 8 वाजता. काल रात्री सोलापूर जिल्ह्यातून 8 वाजता निघले होते. हा. इथं आपल्या क्वालिटीचं माहेरघर डेअरी फार्म मध्ये रात्रीच्या 2 वाजता पोहोचले. बर. आणि 2 वाजल्याच्या नंतर आज दिवसभर, ते गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी आज दिवसभर त्यांनी प्रतीक्षा केली. ज्या टायमाला टॉपर जोडा आला बर. त्यानंतर त्यांनी टॉपच्या वाघिणींची खरेदी केली. जवळपास 40 गाभण वाघिणी फार्म मध्ये. हा. आणि 40 मधून त्यांना या 2 वाघिणी पसंत पडलेल्या वाघिणी अशा तशा नाही, एकदम बर. म्हणजे सोनं जे म्हणतात ना आपण, सोन्यापेक्षा पुढचं वर्जन हिरे, हा. असे टॉपचे 2 हिरे आपल्या शेतकऱ्यांच्या वाघाला दिलेले आहेत. तसेच आपले सन्माननीय श्री चोरमले साहेब असतील, त्यांना लाईव्ह विचारा वाघिणी काय प्रतिनागाने. चोरमले साहेब, जोडा काय किंमत? काय किमतीमध्ये या दोन्ही पण वाघिणी खरेदी केल्या तुम्ही? 1,80,000. 1,80,000 रुपये. शेट बरोबर का? 1,80,000. गोकुळ शेठला विचारा. गोकुळ शेट काय किमतीमध्ये खरेदी केला? 80 ला जोडा. ओके. शाहरुख शेठला विचारा. दादा काय किमतीमध्ये व्यवहार झाला? 1,80,000. नाद करायचा नाही. 1,80,000 रुपयाला 7-7 महिन्याच्या गाभण वाघिणी बर. आज आपल्या शेतकऱ्यांच्या वाघांना दिलेल्या आहे. आपले शेतकरी मित्र गोकुळ शेठ असतील, त्यांना लाईव्ह विचारा वाघिणींची दादा क्वालिटी, वाघिणी, रेट आणि संपूर्ण मालामध्ये माल कसा वाटला आपल्या शेतकऱ्याच्या वाघ. दादा वाघिणी कशा भेटल्या तुम्हाला? वाघिणी फर्स्ट क्लास आहे. बर. ब्रीडला, क्वालिटीला टॉप जवळपास किती किलोमीटर दूरून आले तुम्ही? आम्ही 250 किलोमीटर. 250 किलोमीटर दूरून आले होते. रात्री किती वाजता निघले होते तुम्ही? रात्री 8 ला निघलो, इथं 2 वाजता पोहोचलो. रात्री 2 वाजता. तुमचा व्यवहार किती वाजता झाला? व्यवहार आज दुपारनंतर झाला. आज दुपारी 2 वाजता, 2 ते 2:30 वाजता व्यवहार झाला. म्हणजे जवळपास तुमचे 24 तास इथंच गेले. नाही, त्यांचे 2 दिवसच इकडे गेले बर. त्या मालासाठी. अशा पण एकदम quality मनासारखा ब्रीड दिला ना, वस्तू दिल्या ना शेटने तुम्हाला? शेतकरी मित्रांनो, दादा कशा वाटल्या वस्तू तुम्हाला? छान छान मिळालं. एकदम क्वालिटीला ब्रीडला. किती दिवसापासून व्हिडिओ पाहत होते शेटचे? आणि 4-5 वर्षापूर्वीपासून पाहतो. जी इतरांना क्वालिटी भेटली ती तुम्हाला भेटली का? एकदम मस्त आहेत ना वाघिणी साहेब? म्हणजे वाघिणीला तडजोड आहे. ओके. अशा वाघिणी दिलेले आहेत का? ह्या वाघिणी सुद्धा आमच्याकडे 4 वेळा येणार नाही. बर. अशा वाघिणी दिलेल्या. शाहरुख शेठला विचारा वाघिणी कशा वाटत. शाहरुख दादा, आपले चोरमले साहेब किती दिवसापासून शोधत होते अशा मालाच्या? एक वर्ष झाले असेल. बर. त्यांचा शोध इथं आपलं क्वालिटीचं माहेरघर डेअरी फार्म मध्ये आल्यामुळं संपला. तर एकदम क्वालिटीच्या संपला म्हणजे म्हणायचं नाही, आणखीन परत यायचं आहे. बर. हा. अशा क्वालिटीच्या वाघिणी आज आपल्या शेतकऱ्याच्या वाघाला दिलेल्या आहेत. दादा, गोकुळ शेठ, तुम्हाला अनिल शेठचा व्यवहार कसा वाटला?
व्यवहार एकदम ओके आहे. पारदर्शक आहे ना. तुमच्या व्यवहाराला असं म्हणजे असं झाकून लपून काय नाही व्यवहार. तुमच्या व्यवहाराला टाइम किती लागला साहेब? टाइम का म्हणजे काय 5 मिनिटात 5 ते व्यवहार 10 झाला. मिनिटात 5 मिनिटात व्यवहार झाला. चॉईस करायला जास्त वेळ गेला कारण 300 किलोमीटर लांबून शेतकरी आलेले आहेत आणि त्यांचा शब्दच असा होता की अनिल शेठ माल घेणार तर सोनच घेणार, चांदीला आम्ही हात लावणार ओके. नाही. आम्ही वाटाणे फोटाणे शेंगदाणे खाणार नाही, खाणार तर काजू बदामच खाणार. 100% खाल्ला ना मग काजू? काजू बदामाचे खाल्ला साहेब, काजू खाल्ला का? एकदम बेस्ट, एकदम गोड दिलेले आहेत आपण त्यांना. चालेल. आणि आपले शेतकरी मित्र, आपले युवा उद्योजक शाहरुख शेठला विचारा आमच्या फार्म मध्ये वाघिणी कशा मिळतात. बरं शाहरुख दादा, क्वालिटीचं माहेरघर डेअरी फार्म हे फार्म कसं आहे? इथं वाघिणी कशा भेटतात? तिसरी व्हिजिट आहे वाघाची. हा. 3 वेळा शेतकऱ्याचा वाघ आलेला आहे. इथून आपल्या डेअरी फार्म मधून यापूर्वी आपला जुना फार्म होता आपल्या घरी बर आपल्या घोडेगाव मध्ये, तिथून सुद्धा शेतकरी मित्रांनी 2 वेळा ट्रिप केलेली, 2 वेळा 2-2 वाघिणी आलेले आहेत. आणि आज आपले तिसऱ्यांदा आपले गोकुळ शेठ असतील, चोरमले साहेब असतील, यांच्या बरोबर आलेले आहेत आणि एकदम क्वालिटीच्या, एकदम नस्सलच्या, टॉप ब्रेडच्या या 2 वाघिणी खरेदी करून चालवलेले. बर शाहरुख दादा, कसा आहे आधीचा वाघिणीचा रिझल्ट कसा लागला तुम्हाला शेटच्या? 1 नंबर. 1 नंबर. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट कुठंच न जाता डायरेक्ट क्वालिटीचं माहेरघर डेअरी फार्म गाठलं. चला बरं, झालेल्या समाधानी आहेत ना? मारायची काल होते तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा टॉपचा नाद करायचा. मारा ताप. एक म्हणा, एक 2 आणि अशा सोन्याची पारख करायला पण असा टॉपचा सोनार लागत होता. चला 1 2 एकदम नाद करायचा नाही बघा मित्रांनो. खरेदी करून द्यायला पण असा शेतकऱ्याचा ढाण्या वाघ लागत होता. चला तिकडे वाडा. पहा मित्रांनो, वाघिणी आपल्या चोरमले साहेबांच्या दोन्ही पण टॉपच्या वाघिणी बघू शकतात तुम्ही. 1,80,000 रुपयामध्ये या दोन्ही पण वाघिणींचा व्यवहार झालेला आहे. आणि ह्याच वाघिणी आपल्या शेतकरी मित्रांनी मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या तर जवळपास 2,10 ते 2,10,000 ते 2,20,000 रुपये रक्कम मोजावी लागली असती. कारण की वाघिणी पण तशाच आहे. शिवाय एक वाघिणी दाताला आदत व एक दाताला 2 दात असणारी एकदम टॉपच्या, एकदम नस्सलच्या वाघिणी आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत. तर चोरमले साहेब तिथं काय झाकून लपून येतं. दाखवा शेठ दात, एकदम लाईव्ह दाखवा बरं. नाही दाखवू. चला याद आहे ते 2 दात. चोरमले साहेब दात पाहिले ना तुम्ही? एकदम ओके. कसं वाटलं वाघिणी तुम्हाला? अजून एकदा सांगा. एकदम झालेल्या व्यवहारात समाधानी हॅप्पी आहेत का? समाधानी हॅप्पी आहेत का? चालन ओके. ट्रान्सपोर्टची सुविधा त्यांची घरचीच गाडी आहे, आपल्या शाहरुख भाईची गाडी आहे. त्यांचे एकदम जिवलग मित्र आहेत आणि एकदम क्वालिटीच्या टॉपच्या आहेत. 2 वाघिणी आपल्या टाटा माटात रवाना होत. चल. झालेल्या वेळा समाधान आहे. त्याला मारू का ओके घ्या गाडीत चला. तर बघू शकतात मित्रांनो, अशा पद्धतीत एकदम दोन्ही पण वाघिणींचा व्यवहार झालेला आहे. चला शेठ. चलो ओके. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला दादा, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.